लातूरमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक। पोलिसांनी आरोपींची धिंड काढली। विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या दारुड्याला दिला चोप। जालन्याच्या परतूरमधील वसतिगृहातील घटना। विद्यार्थिनींनी दारुड्याला केलं पोलिसांच्या स्वाधीन। पुण्याच्या नीरा नदी पुलाखाली मृतदेह आढळल्याचं प्रकरण। प्रियकराच्या मदतीनं पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं उघड। हत्या करून मृतदेह पोत्यात भरून पुलाखाली फेकला। पत्नी योगिता भिसे, तिचा प्रियकर शिवाजी सुतारला अटक। शिरूरसह श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसह पिण्याचं पाणी आणि एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारा घोड धरणात 34% पाणीसाठा शिल्लक। वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी अधिक कमी होत गेल्यास पाण्याचं संकट उभं राहण्याची शक्यता। होळी धुलीवंदनानिमित्त धुळे शहरातील बाजारपेठ सजली। रंगीबिरंगी पिचकारी, रंग, फुगे, रंगाचे स्प्रे यासह इतर वस्तू बाजारात दाखल। नंदुरबार जिल्ह्यातील एसटी बसेसला लावण्यात आलेले जीपीएस यंत्र बंद अवस्थेत। जीपीएस सुरू करण्याची मागणी। नंदुरबार बाजार समितीमध्ये 2 लाख क्विंटल मिरचीची आवक। गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक घटली, मात्र मिरचीला समाधानकारक दर नाहीच। मिरचीच्या विक्रीतून 60 कोटींची उलाढाल। धुळ्यातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी 46 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद। 4 मजली इमारत होणार। आमदार अनुप अग्रवाल यांनी केली होती मागणी। अहिल्यानगरच्या कोतुळ गावात दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर। दत्त मंदिर परिसरात बिबट्या असल्याची चर्चा ऐकून ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली, तर बिबट्यानं ग्रामस्थांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर। पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर। 6 महिन्यापासून ईडीच्या जेलमध्ये असणाऱ्या बांदलांना जामीन मंजूर। बांदल यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारासह अनेक गुन्हे दाखल। हरिभक्तपरायण संभाजी महाराज नगद नारायणगडाचे 10वे महंत। हरिभक्तपरायण शिवाजी महाराज यांनी केली घोषणा। श्री क्षेत्र नगद नारायणगडाच्या उत्तराधिकाऱ्यांची नियुक्ती। जळगावात एका वाहनानं 3 मजुरांना चिरडलं। नशिराबाद गावच्या पुलाजवळील घटना। मजूर झोपले असताना वाहनानं चिरडलं। पोलिसांकडून शोध सुरू। अहिल्यानगरमधील मढी यात्रेदरम्यान अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी। यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घातल्यानं झाला होता वाद। यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्याची सरपंचांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच मंदिरांमध्ये प्रवेश करण्यासाठी ड्रेस कोड लागू होणार। महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेच्या अधिवेशनात ड्रेस कोडचा ठराव मंजूर। नंदुरबार जिल्ह्यातील 577 संगणक चालक 9 महिन्यापासून मानधनापासून वंचित। शासनानं मानधन दिलं नाही तर काम बंद करण्याचा संगणक चालकांचा इशारा। नागपुरातील प्राचीन पोदारेश्वर राम मंदिराला 103 वर्ष पूर्ण। त्यानिमित्तानं भव्य दीपोत्सवाचं आयोजन। तब्बल 1.5 लाख दिवे लावून दीपोत्सव साजरा। लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगेंकडून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा। लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याची उटगेंची माहिती। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का। नाशिक बाजार समितीतील सत्तांतर। देविदास पिंगळेंवर अविश्वास ठराव मंजूर। बुलढाण्यात हक्काच्या पाण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू। उपोषणकर्ते दत्तात्रय जेवघाले यांची प्रकृती खालावली। वरवंड गावात भीषण पाणी टंचाईची स्थिती। शासनाकडे दखल घेण्याची मागणी। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातल्या हेटवणे धरण सिंचन पाणी हक्कासाठी हंडाभरो आंदोलन। मागणी पूर्ण न झाल्यास जलसमाधी घेण्याचा ग्रामस्थांचा इशारा, तर वाहत्या पाण्यात आंदोलकांनी उड्या घेतल्या। गोंदियाच्या देवळीमधील परसोडी भागात लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या टाकीचं काम अद्याप अपूर्णच। टाकीचं काम पूर्ण करून गावाला पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये 10वीचा गणिताचा पेपर कस्टडीत रात्री उशिरा पोहोचला। आरपीआयकडून शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप। गणिताचा पेपर कोणतीही सुरक्षा न घेता रिक्षानं आणल्यानं आरपीआय पदाधिकारी संतप्त। नांदेडमधील शाळेत विद्यार्थ्यांचा बाथरूम साफसफाई करतानाचा व्हिडिओ व्हायरल। शाळेतील शिक्षकांवर ग्रामस्थांकडून टीका। संबंधित शिक्षक करण्याची ग्रामस्थांची मागणी। पुण्याच्या सारोळेमध्ये नीरा नदीच्या पुलाखाली पोत्यात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली। अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं काटा काढल्याचं समोर। राजगड पोलिसांनी अवघ्या 12 तासात प्रकरणाचा छडा लावला। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आंदोलन। हिंदू धर्म आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। भंडारा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे महावितरणचे 2 कोटी थकीत। वीज पुरवठा खंडित केल्यास भर उन्हाळ्यात पाणी टंचाईची शक्यता। लोकांची पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ, त्यामुळे पाणीपुरवठा विभाग आर्थिक अडचणीत। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील अनेक गावांना सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। तर महावितरणानं सुरळीत वीज पुरवठा न केल्यास शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्याचा इशारा।
गोंदियातील बामणी खडकी ग्रामपंचायत कार्यालयासमोर पाण्यासाठी आंदोलन 7 दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा. नाशिक शहरात जीबीएस रोगाचा शिरकाव. पाथर्डी फाटा परिसरातील 60 वर्षीय इसमाला जीबीएसची लागण. नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात रुग्णावर उपचार सुरू. वाशिममध्ये राष्ट्रीय हरित सेना आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेचं आयोजन. सर्वांनी पर्यावरणपूरक होळी खेळण्याचं आवाहन. नाशिकचा पारा 40 गाठण्याची शक्यता. हवामान विभागाकडून नाशिकमध्ये आज येलो अलर्ट जारी. कमाल तापमान 35 अंशावर तर किमान तापमान चढउतारानं. पुण्याच्या सारोळेमधील नीरा नदीच्या पुलाखाली पोत्यात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं काटा काढल्याचं समोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवना संघर्ष समितीच्या वतीनं गोदावरी पाटबंधारे विभाग कार्यालयावर ठिय्या. शिवना टाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून घंटानाद आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. टोमॅटो विक्रीचे पैसे न मिळाल्यामुळे टोमॅटो उत्पादक आक्रमक. कांदा लिलाव बंद पाडत पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच आंदोलन. 294 टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं 3 कोटी रुपयांच्या जवळपास टोमॅटोचे पैसे अडकले असल्याची माहिती. नाशिकमध्ये 48 शेतकऱ्यांना 27 लाखांची नुकसान भरपाई. चुकीच्या रासायनिक औषधाच्या फवारणीमुळे कांदा पिकाचं नुकसान. अमरावती जिल्ह्यात 7.5 लाख क्विंटल कापसाची विक्री. 65 ते 70% शेतकऱ्यांनी कापूस विकल्याचा अंदाज. खासगी बाजारात कापसाला प्रति क्विंटल 7,000 ते 7,500 रुपयांचा दर. जळगाव जिल्ह्यात सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी बंद. व्यापाऱ्यांकडून कापसाला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांवर कापूस घरात साठवण्याची वेळ. पुण्याच्या मावळमध्ये कृषी खात्यामार्फत अॅग्रिस्टॅक कॅम्पचं आयोजन. कॅम्पला कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आज विशेष सभा. सभापती देविदास पिंगळेंच्या विरोधातील ठरावावर सभा. 18 पैकी 15 सदस्यांकडून पिंगळेंवर अविश्वास ठराव. नाशिक बाजार समितीच्या आवारात जमावबंदीचे आदेश लागू. अमरावती जिल्ह्यातील 1935 गावांची पशुगणना पूर्ण. 270 गावांमध्ये प्रगणनेचं काम सुरूच. पशुगणना पूर्ण न झाल्यानं मुदतवाढ दिल्याची पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची माहिती. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचं आंदोलन. विधानभवनावर कांदा, कापूस, तूर, सोयाबीन फेकून आंदोलन. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नागपूर महापालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर ठाकरे गटाचं आंदोलन. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. जळगाव जामनेरमधील गारखेडामध्ये 150 शेतकऱ्यांचं सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन. कमी दाबाने वीज पुरवठा मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा उपअभियंत्यांना घेराव. वीज सुरळीत न केल्यास सबस्टेशनला टाळं ठोकण्याचा इशारा. सोलापूर पुणे महामार्गावर लोहार समाजाचं रास्ता रोको आंदोलन. प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी सरकार दखल घेत नसल्याचा आरोप. काही वेळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू. मागील 2 वर्षात 350हून अधिक शिक्षकांची परजिल्ह्यात बदली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खवणे गावात मच्छीमार युवकानं जिल्ह्यातला पहिला कायकिंगचा आनंद देणारा व्यवसाय सुरू केला. बॅकवॉटरमध्ये कांदळवनातून कयाकिंग करताना अक्षरशः अमेझॉनचा फील येतो. त्यामुळे हळूहळू पर्यटक वळू लागले.